व्यासपीठावर उपस्थित असलेले परमपूज्य प्रल्हाददास प्रभूजी, परमपूज्य कृष्ण चैतन्य प्रभूजी, व्यंकटेशजी जोशी, राणा सूर्यवंशीजी, अनिलजी मस्के, संदीपजी काळे, सर्व पत्रकार, सर्व मीडिया बंधू, सर्व छायाचित्रकार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कालपासून आपलं हे अधिवेशन सुरू झालं. संदीपजी कुठे आहेत? खाली. संदीपजीने एवढा पाठलाग केलाय, काल मला खरं म्हणजे शक्य झालं नाही, कारण तिकडे एक असाच मोठा कार्यक्रम भारतीय मजदूर संघाचं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि त्यांचाही तो कालचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काल मला शक्य झालं नव्हतं. आज हे सकाळी येताना सोलापूरमध्ये बरंच धुकं होतं, त्यामुळे विमान उडायला थोडं उशीर झाला आणि इथं ज्यावेळेला लँडिंग होईल असं कळलं, मग आम्ही तिकडून निघालो. मी विचारलं होतं की एवढे सगळे पत्रकार येणार आहे. पत्रकार म्हणजे पत्रकाराला असं सांगतात की पत्रकार सुताने स्वर्गाला जाणारा माणूस आहे. सुताने स्वर्गाला जाणारा म्हणजे सूत धरलं तरी तो ते पकडत पकडत पडक्यावर जाईल, असं पण कधी कधी पत्रकाराबद्दल बोललं जातं. आणि असा जागरूक पत्रकार आहे. अनेक तो शून्यातून वरही आणतो आणि वरून खाली पण आणतो. अशी कला पण त्याच्यामध्ये पत्रकारामध्ये आहे. आणि म्हणून अशा पत्रकाराचा समोर काय बोलावं म्हणून मी साधारणतः विचार करत होतो. तेवढ्या संदेशजीने मला सांगितलं की पत्रकारिता व सामाजिकता या विषयावर आपण काही बोलावं. आणि मग पत्रकारिता एक प्रक्रिया आहे, त्याद्वारे सूचना आणि विचार हा संकलित करून, संपादित करून, शब्द, ध्वनी, चित्र याद्वारे जनतेपर्यंत पोहोचविणे म्हणजेच वार्ता पोहोचविणे. पण त्याला वार्ताहरही म्हणतो, पत्रकारही म्हणतो, बातमीदारही म्हणतो. पण वार्ता पोहोचविणे हे आपण सगळ्यांना माहीत आहे. आणि वार्ता म्हणजे काय तर बातमी, निरोप. वार्ता देणारा तो वार्ताहर. आपल्या देशामध्ये फार वर्षापूर्वी, कितीतरी वर्ष होऊन गेले त्याला, की असाच एक वार्ता देणारा, निरोप देणारा आपल्या देशात पहिला वार्ताहर कोण असेल तर ते नारद मुनी होते. नारद मुनी हे माहीत होते की आपण ते कुठेही कोणासमोर जायचे, नारायण नारायण म्हणायचे, त्याला काहीतरी सांगायचं, त्याची बातमी घेऊन दुसरीकडे जाऊन कोणाच्या समोर नारायण नारायण म्हणून ती बातमी त्याला द्यायचे. असे पहिले वार्ताहर कोण असेल तर ते नारद मुनी आहात. आणि मग नारद मुनीपासून ही परंपरा आपल्याकडे सुरू झाली, ती आज आपल्यापर्यंत आहे. आणि मग आजच्या भाषेत आजच्या भाषेत सृष्टीचा पहिला पत्रकार होऊन गेलेत. आणि हे जे नारद मुनी होते ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते. आणि त्यांचा विष्णू, भगवान विष्णू त्यांची खूप श्रद्धा होती, भक्ती होती असं सांगितलं जातं. आणि म्हणून त्याच्यातूनच काही कथा जोडल्या गेली
एक दिवस भगवान श्रीकृष्ण हे यांना पाणी आणायचं सांगितलं नारदाला. नारद पाणी आणायला गेले त्यावेळेला त्यांना एक मुलगी भेटली आणि मग त्या दोघांचं प्रेम झालं म्हणतात. आणि मग ते 12 वर्षे तिकडे संसार करीत राहिले आणि श्रीकृष्णाला पुन्हा भेटलेच नाही. मग एकदा खूप मोठा पूर आला आणि त्या नारद मुनीचं जे काही झोपडं बिपडं असेल ते सगळं त्या पुरामध्ये वाहून गेलं. आणि मग श्रीकृष्ण आले त्यांना भेटायला. आणि मग नारदांनी म्हटलं की आमचं काहीच राहिलं नाही, सगळं गेलं. तर श्रीकृष्ण त्याला म्हणाले, अरे पण सगळं गेलं, पाणी कुठे आहे? पाणी तर दिसत नाही इथे. आणि म्हणून मग नारद म्हणले, ही सगळी माया कोणाची असेल तर ही या श्रीकृष्णाची आहे, दुसरी कोणाची नाही. अशा प्रकारचे आख्यायिका आपण खूप ऐकतही असतो. आणि म्हणून पत्रकार हा जसा नारदाच्या रूपाने आपण पाहिला आणि आपली संदेश वार्ता ती आपण घेतो. खरं म्हणजे पहिला प्रिंट मीडिया ज्यावेळेला सुरू झाला तो साधारणतः 1556ला आणि तो पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये सुरू केला. आता गोवा आपल्याला माहीत आहे, सगळं माहीत आहे, पण गोवा स्वातंत्र्य कधी झाला, स्वातंत्र्य गोवा कधी झाला याची कोणाला माहितीच नाही अजून. किती वर्ष स्वातंत्र्यानंतर किती वर्षाने गोवा स्वतंत्र झाला. जसं हैदराबाद संस्थान 1 वर्ष 1 महिना 2 दिवसांनी स्वतंत्र झालं, परंतु गोव्याला जवळपास 14 वर्ष लागले. 14 वर्ष. 1961 गोवा स्वतंत्र झाला. आणि मला त्यावेळेला अजून आठवतं की त्यावेळेला अनेक जणांनी सत्याग्रह केले. त्यावेळेला पुण्यातून जगन्नाथराव जोशी हे त्यावेळेला जनसंघाचं काम करत होते. त्यावेळेला सुधीर फडके आणि असे मोठे लोक त्या सगळ्या सत्याग्रहात सामील झाले होते. खूप त्यांना पोर्तुगीजांनी मारलं, ठोकलं, लाथाखाली बडवलं, जेलात टाकलं, हे सगळं झालंय. हे सगळ्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण 14 वर्ष का लागले याचा कोणी अजून काही उत्तर द्यायला तयार नाही. खरं म्हणजे पोर्तुगाचं राज्य होतं, तेव्हा पोर्तुगाचं राज्य हे असंच राहावं असं जर काही जणाला वाटत असेल तर मला माहिती नाही, परंतु इतके वर्ष लागले ही खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे, हेही आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय वेद उपनिषद हे ज्यावेळेला छापले गेले सुरुवातीला, त्यावेळेला रामायण महाभारतही असेल तर हे 19व्या शतकामध्ये छापले गेले. आणि त्यानंतर मग त्यावेळेला हस्तलिखित होतं, फक्त आपल्याकडेही एक हस्तलिखित पण होतं आणि काही लोकांच्या मुखोद्गत होतं. हे मुखोद्गत होतं काही लोकांच्या, हेही आपण पाहिलंय. म्हणजे मला अजून आठवतंय, म्हणजे मी वाचलेलं आहे ते की नालंदा विश्वविद्यालयाचं ज्यावेळेला सगळं ग्रंथालय जाळलं, ते जाळलंय 1193 साली. 1193 साली तिथं एक अरबस्थानावरून बख्तरुद्दीन खिलजी नावाचा एक तिकडचा जो राजा असेल किंवा तो त्यांचा सेनापती असेल तो आला होता. तिथं तो आजारी पडला त्या नालंदा विश्वविद्यालयामधच्या परिसरामध्ये. आणि मग त्याच्याबरोबर जे सोबती होते, त्याचे सहकारी होते, ते गावात हिंडत होते किंवा कोणी इथं वैद्य आहे का, कोणी डॉक्टर आहे का, तर आमच्या या खिलजींना ताप आलाय, त्याचा आणखी काही आजार आलाय, तर त्यासाठी औषध पाहिजे. तर कोणीतरी त्यांना सांगितलं एका जणांनी की नालंदा विश्वविद्यालय आहे, तिथं आयुर्वेदाचे जे आयुर्वेदाचारी आहे त्यांना तुम्ही भेटा आणि त्यांना तुम्ही भेटले की ते तुम्हाला नक्की औषध देतील, त्यांना बरं करतील. मग बख्तरुद्दीन खिलजीचे लोक त्या आयुर्वेदाचार्य जे होते त्यांच्याकडे गेले
आणि त्यानं म्हटलं की अशी अशी स्थिती आहे, जरा तुम्ही आमच्याबरोबर चला आणि त्यांना बख्तरुद्दीन खिलजीला बघा. ते आले, त्यांनी नाडी परीक्षा केली आणि सांगितलं मी याला औषध देतो म्हणून. पण बख्तरुद्दीन खिलजी म्हणलं की मी अशा काफराचं औषध घेणार नाही, हे काफर लोक आहे, मी त्याचं औषध घेणार नाही. तरी बाजूचे लोक म्हणत होते वैद्यराज काही करा पण याला औषध द्या. मग वैद्यराजांनी त्याने विचारलं हे कुराण वाचतात का? तो वाचतात. मग मी त्या वैद्यराजांनी सांगितलं की मी या कुराणाला लावायला एक पावडर देतो, एक भस्म देतो, आणि ते भस्म तुम्ही रोज या कुराणाच्या पाण्याला लावत जा. आणि त्या बख्तरुद्दीन खिलजीला एक सवय होती, पान जर उलटायचं असेल तर त्याचं बोट जिभेला लागत होतं आणि जिभेला लावून मग तो पान उलटीत होता. ती सवय अजून जशाच्या तशी आपल्याकडे देखील बऱ्याच लोकांकडे आहे, चिंता करायचं काही कारण नाही. आणि म्हणून तो तसं करत करत गेला, तो वाचत गेला, पानं उलटत गेला, जिभेला बोट लावत गेला, आणि त्या पानाला जे भस्म लागलेलं होतं त्या हळूहळू त्याच्या पोटात गेलं, आणि पोटात गेल्यावर तो बरा झाला. तो बरा झाल्यानंतर तो म्हटला अरे एवढी मोठी विद्या आपल्या देशात नाही, एवढी मोठी विद्या आपल्या देशात नाही, ही जाळून टाका. आणि मग तिथं त्या लोकांनी, त्या बख्तरुद्दीन खिलजीच्या लोकांनी ते विश्वविद्यालयाचं ग्रंथालय होतं ते जाळलं. 3 महिने जवळपास ते ग्रंथालय जळत होतं. तेव्हा काही लोक म्हणले ठीक आहे, पुस्तकातलं गेलं, आमच्या डोक्यात तर आहे, पुस्तकातलं गेलं असेल आमच्या डोक्यात आहे, आणि डोक्यात असल्यामुळे आम्ही ते पुन्हा लोकांना सांगू, लिहून काढू वगैरे वगैरे. तसं आपल्या पत्रकाराचं पण ध्यान असतं. पत्रकार देखील वर्षानुवर्ष ज्या वेळेला पत्रकारिता करतो त्यावेळेला त्याच्याकडे असे जुने मुद्दे पण बरेच असतात. म्हणजे 10-20 वर्षाच्या निवडणुकीतलं कोण कोणाचा पराभूत झाला हे सामान्य माणसाला सांगता यायचं नाही, पत्रकार नेमका सांगू शकतो, कारण त्याच्यावर त्यांनी बरेच भाष्य केलेलं असतं, एखाद्याला उलटं पालटं पण केलेलं असतं. त्यामुळे त्याला हे बरोबर ध्यानात राहतं. आणि ज्याच्याशी तो खेळतो किंवा त्याच्याबद्दल तो काही थोडंफार इकडे तिकडे असं लिहित असतो, ते त्याच्या नक्की ध्यानात राहतं, तो कधी विसरत नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे पत्रकाराची. आणि म्हणून मग जे जसं मुखोद्गत होतं लोकांच्या, जसं हस्तलिखित होतं ते तसं छापायला नंतर 19व्या शताब्दीमध्ये ते छापणं सुरू झालं. आणि तेव्हापासून आपण आपल्याकडे पुस्तकं वाचतोय. मला जे काही वाचण्यात आलं किंवा माहिती मिळाली ती अशी की वेदाचे जे 4 वेद आहे ते साताऱ्याला, आता साताऱ्याचे पत्रकार पण होते, साताऱ्याला श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 4 वेदाचं संहितेचं प्रकाशन केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, पण मी वाचलं म्हणून आपल्याला सांगतोय. आणि म्हणून हा पत्रकार हा व्यक्ती जो आहे तो पत्रकारिता ही जी आहे ही तसा एक व्यवसाय पण आहे. पत्रकारिता व्यवसाय पण आहे. आणि म्हणून हा व्यवसाय वर्तमानपत्राला छापण्यासाठी लागणारं मटेरियल तो पुरवत असतो. म्हणून तसं तो एक व्यवसाय देखील त्याचा असू शकतो. अशा प्रकारचं काम आमचा पत्रकार बंधू नेहमी करत असतो. पत्रकारितेमध्ये विचार स्वातंत्र्य आहे, लेखन स्वातंत्र्य आहे. पण या विचार स्वातंत्र्याचं आणि लेखन स्वातंत्र्याचं जे काही याच्यामध्ये आपल्या घटनेमध्ये जे काही आपल्याला दिलेले आहे त्याच्याही पुढे आपण गेलोय. त्याच्यात जे विचार स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य म्हणलेलं आहे ते असंच आहे की तुम्हाला तुमचं मुक्तपणे लिहिता येईल, मुक्तपणे तुम्हाला बोलता येईल, मुक्तपणे भाषण करता येईल. पण याचा अर्थ असा नाही कोणाला काहीही बोलावं, कोणाला काही शिव्या द्याव्यात, कोणाचा काही पान उतारा करावा, कोणाचं काही अपमान करावा, असा त्याचा अर्थ होत नाही. पण आता तेच चालू आहे. आता तर तेच चालू आहे, सगळीकडे आपण बघतोय आता तेच चालू आहे. आणि म्हणून
त्या स्वातंत्र्याचा जो काही आपण अर्थ काढला किंवा अर्थ लावतो तो अर्थ तसा नाही, तर तो केवळ तुम्हाला तुमचा मनसोक्त विचार मांडता यावेत. ते कोणाला पटो ना पटो, पण तुम्हाला तुमचे विचार मुक्तपणे लिहिता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे आणि लोकांपर्यंत देऊन सांगितले पाहिजे. लोकांना कळेल की हा विचार बरोबर आहे का चूक आहे, हा विचार योग्य आहे का अयोग्य आहे, हा विचार आपण स्वीकारा का न स्वीकारा, हे लोकांना कळेल. आणि त्यामुळे तुम्हाला लिहायला, वाचायला, बोलायला कुठल्या प्रकारची बंदी नाही. पण त्याचा अर्थ असा आहे की ते लोकांवर तुम्ही सोडा, पण कोणाला वाईट बोलणं आणि कोणाचा अपमान करणं हे हा त्याचा अर्थ नाही. तेव्हा ही शब्दसंपदा आहे आणि शब्दसंपदा जरा जपून वापरली पाहिजे, विचारपूर्वक वापरली पाहिजे. आपल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढून कोणाला काही वाईट वाटेल, कोणाचा अपमान होईल किंवा कोणाचा आणखी तो त्याच्यामध्ये फार दुःखी होईल असं कुठलेही शब्द वापरू नये. लोकांना अनेक जणांनी सांगितलंय की आपला शब्द वाया जाऊ नये. याचा अर्थ काय की आपला शब्द लोकांनी स्वीकारलं पाहिजे, आपलं वाक्य लोकांनी स्वीकारलं पाहिजे, आपलं मत लोकांनी स्वीकारलं पाहिजे. आपले विचार लोकांनी जर स्वीकारायचे असतील तर ते चांगल्या प्रकारे शब्दबद्ध करता आले पाहिजे, चांगल्या प्रकारे वाक्य रूपात करता आले पाहिजे. आणि असं असेल तर लोक त्याचा स्वीकार करतात. परंतु तुम्ही वेगळ्या वाकड्या मार्गाने जर कोणी काही लिहित असेल, हे करत असेल तर लोक स्वीकारत नाही, वाचून घेतील, गप बसतील आणि काही जण असले तर त्याला विरोध करतील. हे पण होऊ शकतं. पण बऱ्याच जणांना वाचतं काय करायचं विरोध करून, करी नका, आपलं काय जातं, लिही नका, काही लिही नका, आपलं काय जातं, काही बोलू नका, आपलं काय जातं, असं म्हणून आपण काही खूप लोक गप बसतात. आणि मग असं बोलणाऱ्याला किंवा असं काही सांगणाऱ्याला, असा लोकांचा अपमान करण्याला एक प्रकारचं उदाहरण पण येतं. लोक काय म्हणत नाही, लोक विरोध करत नाही, मग आपण काही शिव्या दिलं तरी चालतं, लोक टाळ्या वाजवतातच. आणि म्हणून त्यांनाही उत्साह येतो करण्यामध्ये, पण तो फार काळ टिकणार नाही. आणि आपल्या या देशाची जी काही सभ्यता आहे, ही सभ्यता आपण पाळली पाहिजे, ही सभ्यता आपण जोपासली पाहिजे. आणि म्हणूनच मला या शब्दाचा अर्थही लक्षात येतो. आणि वृत्तपत्राला किती सतर्क राहावं लागतं. मला काही उदाहरणं पण माहीत आहे. महत्वाचं एक उदाहरण आपल्याला आठवत असेल का, 1966 साली लालबहादूर शास्त्री यांचा रशियामध्ये तास्कंदमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता मृत्यू कसा झाला, काय झालं याच्या संबंधी तुम्ही खूप ऐकलं असेल. पण असं सांगतात की त्यांच्याजवळ काही ठेवलेलं नव्हतं. रात्री त्यांचा जो बरोबर स्वयंपाकी गेला होता त्याला स्वयंपाक करू दिला नाही. तिथल्याच लोकांनी स्वयंपाक केला, तिथल्या लोकांनी त्यांना वाढलं आणि त्या रूममध्ये जे झोपले होते तिथं जो त्यांचा पाण्याचा नेहमीचा काय असेल, तो थर्मास असेल किंवा काय असेल, तर तो तिथेही नव्हता. असं अनेक जण बोलतात. अनेक वर्तमानपत्रातही आले, अनेक ठिकाणी ते पुस्तक रूपाने पण आले. आणि म्हणून ते तसं त्यांचं निधन फार उशिरा लक्षात आलं. आणि मग इकडे आपल्याकडे काही माहितीच नव्हतं, तर मग आपले वर्तमानपत्र जवळजवळ सगळे संपादक, कार्यकारी संपादक हे तर 12पर्यंत थांबून, 1पर्यंत थांबून हे आपल्या घरी जाऊन झोपायला गेले होते. आता तिथे एक टेलिप्रिंटर जवळ एक माणूस बसले असत होता पूर्वी. आता टेलिप्रिंटर बहुतेक वाजत नाही, आता मोबाईल आहे, आता आणखी लॅपटॉप आहे, याच्यावर सगळ्या बातम्या येतात. पण तेव्हाला बातमी यायची ती टेलिप्रिंटरवर यायची आणि त्याचा आवाज व्हायचा. आणि मग तो जो बाजूला
त्या खुर्चीवर बसता बसता झोपत घेत असलेला त्यांचा आणखी एक संपादक तो आवाजाने उठायचा आणि लगेच पाहायचा. तर त्यावेळेला त्यांनी 2 वाजता काहीतरी ती बातमी आपल्याकडे आली. तोपर्यंत अनेक वर्तमानपत्र छापून मोकळे पण झाले होते. आणि मग अशा वेळेला ती बातमी आल्यावर काय करावं त्याला सुधरेना. मग उपसंपादक संपादक यांना धडाधड फोन करून माहिती सांगितल्यावर सगळ्यांनी सांगितलं तुमचे छपाई थांबवा, छपाई थांबवा. आणि मग त्यांनी तो कंपोज केला, पहिल्या पानावर आणला, पहिल्या पानातल्या काही बातम्या काढून टाकल्या, पहिल्या पानावर आणला, हेडलाईन दिली आणि पुन्हा नव्याने सगळ्या वर्तमानपत्र छापलं. जे छापलं होतं ते पूर्णपणे रद्दीत गेलं. म्हणजे इतकी सतर्क आहे या सगळ्या याच्यामध्ये. आता वर्तमानपत्रामध्ये आपण वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर काय छापायचं हा सगळ्या संपादकाचा प्रश्न असतो. पहिल्या पानावर हेडिंग काय द्यायचं ते संपादकाचा. आपण पाठवलेल्या बातमीला कदाचित कधी कधी आपण हेडिंग पाठवा नाही तर न पाठवा, उपसंपादक ती बातमी वाचतो आणि त्याच्या मनाने तो हेडिंग पण देतो. बऱ्याच वेळेला हेडिंगचा अर्थ वेगळा होतो, बातमीचा अर्थ पण वेगळा होतो. असे पण बऱ्याच वेळेला आपल्याला वाचायला मिळते. तुम्हाला प्रत्यक्ष जादा अनुभव आहे, कारण मला फार थोडा अनुभव आहे त्याच्यातला, म्हणून मी सांगतो. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आपले जे राष्ट्रपती होऊन गेले, मोठे वैज्ञानिक होते आणि ब्रह्मोसारखं हत्यार त्यांनी निर्माण करून दिलं असे APJ अब्दुल कलामजी. त्यांनी असं त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे. त्यांनी एका पुस्तकात लिहिलं की मी इस्रायलला गेलो होतो आणि इस्रायलमध्ये काही दिवस राहिल्यानंतर मी रोज तिथलं वर्तमानपत्र वाचायचो. तर तिथल्या वर्तमानपत्रामध्ये काय पहिल्या पानावर छापून यायचं, तर तिथल्या पहिल्या पानावर छापून येत होतं तिथं इस्रायलमध्ये संशोधक होते. त्या संशोधकाकडून काही शोध लागला असेल, काही समाजाच्या राष्ट्राच्या हिताचं काही असेल, तर ती बातमी पहिल्या पेजवर, ती बातमी पहिल्या पेजवर चांगले विस्ताराने ते छापतात आणि अजूनही छापतात असं त्याने लिहिलं. आणि त्या बाकीच्या ज्या बातम्या आहे, मग ते कुठेतरी ॲक्सिडेंट झाला, लोक मेले, समोरसोब गाडीचा ॲक्सिडेंट झाला, कुठेतरी स्फोट झाला, कुठं आणखी काही झालं, कुठं बलात्कार झाला, कुठं आणखी काही झालं, कोणी कोणाला पळवून नेलं, ह्या ज्या काही बातम्या आहे या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या पानावर टाकायच्या असं APJ अब्दुल कलामने त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलं. हे मी आपल्यासाठी एवढ्यासाठी शेअर्स करतोय की आपल्याला कदाचित आपण बऱ्याच जणांनी वाचलं असेल. माझी अशी माहिती आहे की वार्ताहर केवळ आपलाच पेपर वाचतो असं नाही, इतर पेपरही वाचतो, पुस्तकही वाचतो, माहिती पण गोळा करून ठेवतो, त्यांच्या नोंदी पण वार्ताहराकडे असतात. आणि वार्ताहरांनी जर सगळ्या डायऱ्या जर जपून ठेवल्या तर 5-25 वर्षानंतर सुद्धा त्या डायऱ्या उपयोगी पडतात, ते लिखाण उपयोगी पडतं. आणि असे पण काही पत्रकार असतात की सगळं संग्रहित करतात, या सगळ्या बातम्या लिहून ठेवतात आणि ज्या दरवर्षीच्या वह्याच्या वह्या किंवा डायऱ्याच्या डायऱ्या अशा त्याच्याकडे असतात. आणि म्हणून ही जी माहिती आहे, ही माहिती पुष्कळ वेळा लोकांना अचानक माहिती होते, तेव्हा कळते. आणि म्हणून अशा याच्यातून आपल्याला निश्चितपणे त्याचा लाभ होतोय. आणि म्हणून मला आपल्याला अग्रलेखातून विचाराची स्पष्टता पण आपलं वर्तमानपत्र करत असतात. पण मला काही वर्तमानपत्राच्या बऱ्याच वर्षापासून मी हे वर्तमानपत्र वाचतोय, तेव्हा मला काही वर्तमानपत्राचे चांगले भांडणं मी पण वाचलेत, विशेषतः मराठा आणि मार्मिक. आता तुम्ही ऐकून असाल बरेच जण, कारण तुम्ही कोणी त्यावेळेला नसाल, पण इतक्या आधीचे ते झाले. मराठा आणि मार्मिकचं जे काही भांडण चालायचं ते प्रचंड असं इतक्या खालच्या पातळीवर चालायचं. एकीकडे आत्रे, एकीकडे बाळासाहेब ठाकरे. आत्रे आणि बाळासाहेब ठाकरेंचं खूप मोठं भांडण आहे, आपण त्याचं पाहिलं. दुसरं एक झगडा मला माहिती आहे,
ते भांडण ते नागपूरचं, म्हणजे लोकमत आणि नागपूर पत्रिका. नागपूर पत्रिका नाही, नाही ती पत्रिका त्याचे आमच्या याची, पण तर तेही पण असंच विकोपाला गेलं होतं. खूप दिवस चाललं, हे त्याचे वाभाडे काढायचं, ते याचे वाभाडे काढायचं, हे पण आपल्याला माहीत असेल. तर काही जणांचे आग्रहलेख हे मुद्दाम लोक वाचत होते पूर्वी. तसं खाडिलकरचं नाव आपल्याला माहिती आहे. तसं नागपूरचे गत्र मानखोळकर एक होते, ते तरुण भारतमध्ये लिहायचे, फार वर्षापूर्वी लिहायचे. तर ते एक चांगलं. हरा महाजानी म्हणून एक होते, लोकसत्तेचे वार्ताहर होते खूप वर्ष. तर ते एक विवी गोखले एक होते. आणि हे विवी गोखले जे हे तसं अनेक प्रकारचं लिखाण करत होते, व्याख्यानं पण देत होते. आणि या व्याख्यानामध्ये तर ते मी त्यांचं सोलापूरला एक व्याख्यान ऐकलं, ते साधारणतः 70च्या आधी ते व्याख्यान मी ऐकलं. आणि त्याचं नाव होतं शतक चुंबन. शतक चुंबन असं त्याचं त्या व्याख्यानाचं हेडिंग होतं. आणि त्याने सांगितलं तिथे, मग त्याने एक राधेचं आणि श्रीकृष्णाचं हे पण म्हणून दाखवलं होते, सावरिया रे सावरिया तेरी बासरी मेरी सवत बनी तेरी बासरिया. तर अशा प्रकारचं की ते राधेने म्हटलं की तुझी बासरी म्हणजे माझी जशी सवतच आहे, तू सगळा तिला जवळ घेऊन बसतोय, रोज तिला तू सोडत नाही, माझी ती सवत आहे. अशा प्रकारचं त्याने ते सांगितलं होतं. आणि शतक चुंबनाबद्दल अनेक चुंबनाचे त्यांनी प्रयोग सांगितलं होतं. ते मी 70च्या आधी, मला वर्ष जर आठवलं तर साधा 68ची घटना असावी. आणि म्हणून पत्रकारांचे विचार वेगवेगळे असू शकतात. एखाद्या पक्षाच्या विचाराला विरोध असू शकतो, पण देशाच्या प्रतिष्ठेला कुठे गालबोट लागेल या सगळ्या याच्यामध्ये असं कुठलंही आपण करत नाही आणि करू नये असं मला वाटतं. आता हे झालं पत्रकारिता संबंधीचं. दुसरं आहे की सामाजिकता म्हणजे काय. तर सामाजिकता, आपला समाज माहित आहे, जे आपण बसतो तो सगळा समाजाचे, आपला सगळा समाज आहे. आणि म्हणून त्याचा एकत्रित व्यवहार, समाजाचा भाव, त्याचा एकत्रित व्यवहार, परस्पर बांधिलकी, एक दुसऱ्याला मदत करण्याचा विचार, समाजाची सभ्यता, नैतिक मूल्य आणि मानव समाज एकत्रित राहणे, एकमेकाच्या गरजा भागवणे, सभ्य माणसाची सामाजिकता आपल्या देशामध्ये होती. आता आपल्या देशामध्ये ही सभ्यता जी होती ती अनेक लोकांनी अनुकरली. म्हणजे आपली संस्कृती ही बुडवासाठी खूप लोकांनी प्रयत्न केला. आपली संस्कृती बुडालेली नाही. जगातल्या काही संस्कृत्या बुडाल्या, पण भारतीय संस्कृती बुडाली नाही. वास्तविक भारतीय संस्कृती बुडवण्यासाठी, भारतीय विचार हा नाहीसा करण्यासाठी, देवधर्मावरची तुमची निष्ठा तुम्ही सोडली पाहिजे या विचाराने अनेक जणांनी आक्रमण केली, तसा प्रयत्न केला. परंतु आपली संस्कृती काही आपल्यापासून वेगळी होऊ शकली नाही. त्याचं अनेक कारणं आहेत. त्याचं कारण आहे की काही जणांनी लिहून ठेवलंय. आता इकडे पश्चिमेचा एक चांगला लेखक आहे, इतिहासकार, एक कवी आहे, मॅक्स मुलर. मॅक्स मुलर नावाचा एक लेखक आहे. आणि त्यांनी जे त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय मॅक्स मुलरने, आणि तो उतारा पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये, हिंदुस्तान की कहाणी, हिंदी जे काही त्यांचं एक पुस्तक आहे त्याच्यात लिहून ठेवला. त्याच्यामध्ये त्यांनी कोट केला तो मॅक्स मुलरचा मुद्दा. पंडित नेहरूने आपल्या पुस्तकात कोट केला तो मॅक्स मुलर असं म्हणतो की मला भारताबद्दल एक कुतूहल वाटतं, भारताबद्दल एक आश्चर्य वाटतं,
भारताच्या समाजाबद्दल मला एक नवल वाटतं की अजूनही त्या समाजावर त्या 2 पुस्तकाचा पगडा आहे. ते 2 पुस्तक म्हणजे एक रामायण आणि दुसरं महाभारत. रामायण आणि महाभारताचा पगडा या तुमच्या भारतीय लोकांवर अजून आहे. हजारो वर्ष होऊन गेले त्या पुस्तकाला, परंतु तो पगडा आजही आहे. याचं मला आश्चर्य वाटतं. आणि मॅक्स मुलरने लिहिलंय. पश्चिमेचा तो लेखक आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचा मुद्दाम संदर्भ दिला आहे. अनेक संदर्भ असतील त्याच्यात. आणि म्हणून आपल्याकडे एक 1605 साली म्हणजे आपला समाज कसा होता, इथे आपण कसे होतो भारतात, आपले पूर्वज कसे राहत होते आणि आत्ता कसे राहतात, याचा जर आपल्याला ताळमेळ बसवायचा असेल, याचं जर आपल्याला संगती लावायची असेल आणि ते चित्र आणि आजचं चित्र आपल्याला स्मरण करायचं असेल, तर आपल्याला जरूर ते सगळे पुस्तकातले जे उतारे आहे ते आपण ध्यानात ठेवले पाहिजे, वाचले पाहिजे. 1605 साली चिनी सम्राट याकंती त्याचं नाव होतं. तो भारतात आला होता आणि भारतीयाबद्दल त्याने लिहून ठेवलंय. त्यांनी सांगितलं की भारतीय सत्यनिष्ठ आहे, भारतीय लोक आहे सत्यनिष्ठ आहे. हे त्यांनी लिहून ठेवलं त्या चीनच्या सम्राटाने. दुसरं एक आपल्याला माहित आहे की अबुल फजल, आपण ऐकलं असेल नाव. अबुल फजल यांनी अकबरनामा लिहिलाय. अकबरनामा जो अबुल फजलने लिहिलाय, पण अकबरनाम्यामध्ये जोधा आणि अकबर याचं म्हणजे ते जोधा ही राजपुताची आहे असं आणि त्याचं लग्न झालं असं कुठेही अकबरनाम्यात नाही, कुठे नाही. आता अकबरनामा तर त्याच्या नंतर लिहिलं गेलं ना, पण तरी त्याच्यात नाही. तरी आमच्याकडे आज लिहिल्या जातं, त्याच्यावर चित्रपट निघतो, त्याच्यावर लोक आणखी काही करतात, हे सगळं चालू आहे. आता वस्तुस्थिती सांगतो. हे म्हणजे त्याला लोकांनी कसं ते जुळवलं ते बघा. खरं म्हणजे तिथे जेव्हा भारमल नावाचे एक राजे होऊन गेले, भारमल, भरतपूर वगैरे त्या भागातले ते राजे होऊन गेले भारमल. आणि त्यांचं लग्न झालं त्यावेळेला त्यांच्या बरोबर लग्नाच्या बरोबर एक दासी आली. कारण पूर्वी राजे महाराजाच्या लग्नाच्या बरोबर एक दासी पाठवत होते, कारण त्या जी मुलगी ज्या घरात जाईल तिला मदत करायला, तिचं सगळं करायला अशी दासी पाठवायची प्रथा होती. आणि मग ती दासी जी आली ती पर्शियन होती. पर्शियन ती जाती होती. पर्शियन म्हणजे सगळी गोरीपान वगैरे असणारे, सांगायची गरज नाही. तिच्याबरोबर एक छोटी मुलगी आली होती. त्या पर्शियन बाई बरोबर तिची छोटी मुलगी आली होती आणि ती या राजपुताच्या घरात राहिली, त्या बारमल राजाच्या घरात राहिली. आणि त्यामुळे तिचे सगळे संस्कार जे राजपुताचे सगळे तिच्यावर पडले आणि तिने आत्मसात केले. सगळे त्योहार असू द्या, सणवार असू द्या, सगळे असू द्या, चालीरीती असू द्या, हे सगळे तिने आत्मसात केलेल्या होत्या. आणि मग आता तिचं लग्न करायचं तर कोणातरी मोठ्या माणसाची केलं पाहिजे असं भारमलला वाटलं. आणि मग भारमल हा अकबराचा मांडलिकच होता. अकबराचं हे त्यांनी स्वीकारलं होतं भारमलने. आणि मग त्याने अकबराला पटवलं आणि त्या मुलीचं लग्न लावून दिलं. ती राजपुताची नव्हती, ती पर्शियन होती. आणि कन्यादान हे या माणसाने केलं, म्हणजे भारमलने केलं. आता कन्यादान कोणी करू शकतं, कन्यादान कोणी करू शकतं, वरिष्ठ माणसं गावातला एखादा प्रमुख माणूस सुद्धा करू शकतो. असं ते लग्न झालं. पण आपल्याकडे त्या सगळ्या राजपुतांना मान खाली घालवायची वेळ यावी म्हणून हे सगळं पुढं लांबवलं. हाय पण इतिहास आहे,
तो जो अकबरनामा लिहिलेला जो होता तो अफजल फजल, तो म्हणतो हिंदू सत्य के प्रशंसक है. तो काय म्हणतो, लिहितोय हिंदू सत्य के प्रशंसक है, म्हणजे सत्य, खरं, चांगलं, प्रामाणिक, निस्वार्थी, इमानदारी ही सगळी त्या हिंदू लोकात आहे. अफजल फजल म्हणतोय. आणि दुसरा एक चीनी यात्री आपल्याकडे येऊन गेला, त्याचं सगळे नाव आपल्याला माहिती आहे की तो त्याचं ह्युएन सांग, तसं थंग असं नाव आहे शेवटी, ह्युएन थंग. तर तो यात्री आपल्याला त्याच्या आपण बऱ्याच वेळेला त्याचं वाचलंय असेल. तर तो आला आणि त्याने पण लिहून ठेवलंय, भारत के लोगों में स्पष्टता और ईमानदारी है. काय लिहिलं त्याने? भारत के लोगों में स्पष्टता और ईमानदारी है. आता अरविंद घोष आपल्याला माहिती आहे, फार मोठे क्रांतिकारी पण होते आणि फार महर्षी पण होते. महर्षी अरविंद घोष यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलं आणि त्या पुस्तकातला संदर्भ पंडित जवाहरलाल नेहरूने आपल्या त्या हिंदुस्तान की कहाणी या पुस्तकात टाकला. काय म्हणलं अरविंद घोषांनी? अरविंद घोषांनी असं म्हटलंय की त्यावेळचा माणूस, म्हणजे मी जे वर्णन सांगतो त्यावेळचा माणूस आणि आता जर समजा त्यांचा नातलग असेल, आपण म्हणतो की आमचे आता पूर्वीचे सगळे वंशज आहे आम्ही त्यांचे वगैरे, आपण कोणाचे कोणातरी वंशज आहोतच. बिगर वंशाचं तर ते एक नाही, हे कोणाचे कोणाचे तरी वंशज आहे, त्याची पण वंशावळ माझ्याकडे, पण मी आता सांगत नाही, त्याच्याबद्दल फार वेळी आपला घेत नाही. पण तो म्हणतो की म्हणजे महर्षी म्हणतात अरविंद घोष की त्यावेळचा एखादा माणूस आला आणि आपल्या समोर बसला, समोरासमोर दोन्हीकडे दोन खुर्च्या टाकून एकमेकाच्या समोर, तर तो माणूस म्हणेल की ज्या 10 भागापैकी 10 गोष्टीपैकी 9 तुझ्यातून गायब झाल्या, एकच राहिली. 9 गायब झाल्या. म्हणजे तुझी शारीरिक क्षमता कमी झाली, तुझी बौद्धिक क्षमता कमी झाली, तुझी अनेक प्रकारच्या, तुझी इमानदारी कमी झाली, तुझं अमुक काय झालं तमुक कमी झालं. 9 गोष्टी तुमच्या कमी झाल्या 10 पैकी. याचा अर्थ तो माणूस आणि आपल्या माणूस आता किती फरक पडला याचा शोध आपण पत्रकारांनी पण घ्यायला मुळीच हरकत नाही. शोधा हे सगळे ते पुस्तकं वाचून, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की हे सगळं काय होतं आपलं जीवन आणि आता काय झालंय. काय होतं असं तू, काय झालं असं तू, असं काहीतरी कुठेतरी मी ऐकलंय आणि त्यामुळे त्याचं पुन्हा उल्लेख करत नाही. समाज पत्रकारांना, जसं पत्रकारांना नाव ठेवतो, राजकीय नेत्यांना नाव ठेवतो, ही माणसं येतात कुठून? आता ठीक आहे, आता ही गोष्ट नक्की आहे की कोणी कोणाला तरी विरोध करत असतो, कोणी कोणाला तरी नाव ठेवत असतो. पण आता ही जी माणसं आता वागतात, आता जे काही त्यांचे प्रकार चालू आहेत, आता जे काही जगणं चालू आहे, आणि ज्या माणसाला आपण बोल नाव ठेवतो, चुकलं म्हणतो, हे चांगलं नाही केलं म्हणतो, ते वाईट केलं म्हणतो, आता ही माणसं आली कुठून? ही सगळी माणसं आली कुठून? आता ही सगळी माणसं जी आहे, ही सगळी माणसं समाजातून आली. समाजातून सगळे आपण, तुम्ही, आम्ही कुठून आलो? आपल्या समाजातून आलो, आपल्या कुटुंबातून आलो, आपल्या गावातून आलो. मग जर माणसं चुकत असेल आणि ती जर समाजातून आली असेल, तर माणसाचं चुकणं कधी बंद होऊ शकतं? माणसाचं चुकणं त्याच वेळेला बंद होऊ शकतं की सर्व समाज, हा जो समाज आहे हा सुधारला पाहिजे. सर्व समाज सुधारला पाहिजे. आणि सर्व समाज सुधारायचा असेल तर सर्व समाजाला सुधारण्यासाठीच
आपण वातावरण निर्माण केलं पाहिजे. हळूहळू आपल्याला त्या दिशेने जायचं असेल, आमचा सगळा समाज चांगला घडवायचा असेल, चांगला समाज व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर पहिलीच्या विद्यार्थ्यापासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यापर्यंत, युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला त्याला असे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे गुण, सद्गुण निर्माण केलेच पाहिजे. सद्गुण निर्माण केलेच पाहिजे. आज आपण बिघडलो का? तर बिघडलं असेल तर सुधारायला वाव आहे ना. आणि शेवटी माणसं जर सुधारली नाही तर कोण सुधरेल? कारण प्राण्यामध्ये सगळ्यात अक्कलवान माणूस कोण असेल तर मानव. कुठल्या प्राण्यामध्ये जो जिवंत असतो त्याच्यात सगळ्यात अक्कलवान माणूस कोण असेल ते आपण आहोत. माणूस आहे. आणि माणसाला एक कळतं, बिघडणं कळतं, सुधारणं कळतं. दोन्ही गोष्टी जर त्याला कळत असेल तर आपला समाज सुधारला पाहिजे. आणि समाज सुधारायचा असेल तर ज्याला ज्याला वाटतं समाज सुधारला पाहिजे त्यांनी आपल्यापासून प्रयत्न केले पाहिजे. त्याला आपल्यापासून प्रयत्न करणार आहात की नाही कोणी? का तो बिघडला मी पण बिघडलो, तो बिघडला मी पण बिघडलो, ते तशी वागतात, मी तरी काय करू? मग तेच म्हणतात चाल तिकडं. मग म्हणून गेलो तिकडं. मग त्याने त्याचं व्यसन होतं ते मलाही लागलं, कारण मी त्याचा मित्र होतो. जर मला व्यसन नव्हतं आणि मी व्यसन करणाऱ्याच्या बरोबर गेलो तर आपण त्याला सुधारायचं का त्याचं आपण बिघडायचं? बरेच जण बिघडतात, त्याला सुधारायचा प्रयत्न करा ना. ही मानसिकता ठेवा की मी व्यसन करत नाही, पण मी कोणाने कोणातरी व्यसनी माणसाचं व्यसन मुक्त करील. समाजातल्या ज्या काही अशा वाईट गोष्टी घडतात त्या सगळ्या त्याच्यापासून सुद्धा समाज मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा असेल तर समाजाला सुधारण्यासाठी शाळापासून प्रयत्न केला पाहिजे. आणि आपली जी शिक्षण पद्धती आहे, भारतीय शिक्षण पद्धती आहे, ही भारतीय शिक्षण पद्धती कधीपासून बदलली? आपला भारत कसा होता? आणखी एक दोन उदाहरण सांगतो. आपला भारत कसा होता? म्हणजे आपल्या भारतामध्ये एक गव्हर्नर होते, इंग्लंडहून आलेले. त्याचं नाव होतं लॉर्ड थॉमस मॅकॉलो. मॅकॉलोनी आपली शिक्षण पद्धती दिली बघा, हे ध्यानात ठेवा. आणि मॅकॉलोने लंडनमध्ये गव्हर्नरच्या समोर एक भाषण केलंय 2 फेब्रुवारी 1835. 2 फेब्रुवारी 1835. आणि तो मॅकॉलो काय म्हणतो? भारताला आपण फार काळ आपला गुलाम ठेवणार नाही. भारताला आपला गुलाम आपण फार काळ ठेवू शकणार नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की भारतामध्ये नैतिकता ज्यादा आहे. नैतिकता. ते शिकलेले नसतील पण नैतिक मूल्य त्यांच्यात फार आहे. प्रामाणिकपणा आहे, इमानदारी आहे, एक दुसऱ्याला मदत करायची भावना आहे, सहकार्याने राहतात, देवधर्माला मानतात. असा समाज आहे तो नैतिक मूल्याच्या आधारावर जगतोय. त्याला आपण फार काळ आपला गुलाम नाही बनू शकत. फार काळ तो आपला गुलाम राहील असं नाही. मग त्याला जर आपला गुलामच ठेवायचा असेल, त्याला आपला गुलाम ठेवायचा असेल तर त्याची जी संस्कृती आहे, त्याची जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती मुळात सकट उखडली पाहिजे. मुळात सकट उखडून टाकली पाहिजे. आणि त्यानं नवी शिक्षण पद्धती दिली पाहिजे. नवी शिक्षण पद्धती. आणि मग नवी शिक्षण पद्धतीत काय आलं? त्यावेळेला आपल्याकडे जे गुरुकुल होते की जे मुलं त्या जंगलात जाऊन शिकत होते,
ती सगळं बंद करून टाकली. इंग्रजाच्या गॅजेटमध्ये आजही तुम्हाला वाचायला मिळेल की भारतात जेवढे गुरुकुल होते तेवढ्या शाळा इंग्लंडमध्ये नव्हत्या. हे त्यांनीच लिहून ठेवलंय, त्यांनीच लिहून ठेवलंय. आणि त्यामुळे भारतात जर इतक्या प्रकारे अशा प्रकारे शिक्षण देत होते आणि ते शिक्षण सगळ्या अर्थाने गुरुकुल मधलं शिक्षण म्हणजे पूर्ण शिक्षण, पूर्ण शिक्षण म्हणजे कुठल्याही विषयावर तो बोलू शकतो इतकं शिक्षण. आरोग्यावर बोलू शकतो, कौशल्यावर बोलू शकतो, आणखी कशावर बोलू शकतो. अशा प्रकारचं शिक्षण त्याला मिळत होतं. नाही तर पूर्वी 1000 वर्षापूर्वीचे मंदिरं तुम्ही बघा, 1000 वर्षाच्या मंदिरं तुम्ही बघा, ते आजही किती नक्षीदार आहे आणि आज ते कसे जोडलेले ते अजून जिवंत आहे, अजून ते चांगले आहे. कोणीतरी इंजिनिअरिंगचा अभ्यास करून त्याला सांगितलं असेल ना, आपल्यासारखं कदाचित त्याला हे नसेल त्यावेळेला, पण त्याला हे तर सगळं कळत होतं की नाही. आणि हे सगळं आपल्याकडे होतं, पण आपण ते विसरलो अनेक वर्षाच्या आक्रमणामध्ये. आणि म्हणून त्यांनी 1835 1836 साली जी एक नवी शिक्षण नीती आपल्यावर लादली, त्याच्यामध्ये भारताचं काही शिकवायचं नाही, भारताची परंपरा नाही, भारतामध्ये जे लोक होऊन गेले त्याचा काही नाही, भारताचा इतिहास नाही, भारताचा भूगोल नाही शिकवायचा, केवळ इंग्लंडचा इतिहास शिकवायचा, इंग्लंडचा भूगोल शिकवायचा, इंग्लंडची परंपरा शिकायची. आणि त्यांना भुकेलं राहील असं करायचं. कारण त्यांनीच म्हणलं होतं की नैतिकता आणि समृद्धी भारतामध्ये फार आहे. मी भारताच्या सगळ्या कोपऱ्यात हिंडलो, मला कोणी चोर भेटला नाही, मला कोणी भीक मागणारा भेटला नाही. भीक मागणारा भेटला नाही हे मॅकॉलेचं वाक्य आहे. म्हणजे आपल्याकडे समृद्धी होती आणि म्हणून त्याने सांगितलं की यांची समृद्धी, यांची नैतिकता ही सगळी तोडली पाहिजे, तरच त्यांना आपल्या बरोबर राहतील. ते भुकेने मेले तर आपल्या बरोबर राहतील, आपण दिलं तर खातील, अशी अवस्था त्यांची केली पाहिजे असं मॅकॉले म्हणतोय. आणि हे खरं झालं 70-80 वर्षामध्ये, पुढच्या खरं झालं. महात्मा गांधींचं एक भाषण आहे, 23 मार्च 1922, 23 मार्च 1922 महात्मा गांधीचं भाषण आहे. अहमदाबादचं भाषण आहे, कोर्टाच्या समोर केलेलं भाषण आहे. त्या भाषणामुळे त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. महात्मा गांधी म्हणतात त्या भाषणात, इंग्रजांनी आमची लूट केली, आमचं सर्वस्व लुटलं, आमचे जे घरेलू उद्योग होते ते सगळे इंग्रजांनी बंद पाडले. ज्याच्यावर आमचं पोट भरत होतं, ज्या दूध दुभत्यावर असेल, ज्या कला कौशल्यावर असेल, ज्या काही आम्ही कला वस्तू करू त्याच्यावर असेल, आम्ही कपडे विणत होतो आमच्या घरी आणि तेही नेत होतो बाजारात, जे विणत नव्हते ते कपडे घेत होते, त्याच्यावर आमचं पोट चालत होतं. हे सगळं इंग्रजांनी बंद केलं, हे संग्रह बंद केलं. आम्ही आता भुकेला मरायला लागलोय. दुष्काळ आला तर आम्ही जगू शकणार नाही, इतकी आमची वाईट अवस्था इंग्रजांनी केली. हे महात्मा गांधीचं वाक्य आहे. अनेक त्यांच्या जी भाषणं आहे महात्मा गांधीची, त्याच्यात तुम्हाला हे वाक्य कुठेही सापडेल, कुठेही सापडेल. आता इतकी अवस्था केली आपली आणि एक खरी ठरली ना. म्हणजे 1835ला तो सांगतो भारत समृद्ध आहे, नीतिवान आहे, नैतिक मूल्य आहे, आणि तो भीक मागत नाही कोणी माणूस, चोर कोणी मिळत नाही. अशा भारताची दुरावस्था 1922 साली जी महात्मा गांधीने वर्णन केली, ती महात्मा गांधीने वर्णन केलेली जी त्यांचं भाषण आहे
ती वर्णन केलेली अवस्था बरेच वर्ष अशीच चालू होती, आणि त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करत की समाज सुधारला पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतो, आपल्याला माहिती आहे ते, पण पुन्हा सांगतो की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आम्ही सगळे शिकलो, अजून मास्तर तेच शिकवतात. पण न्यूटनने लावला तो 1630 साली, साधारणतः आकडा आहे माझा. त्याच्या आधी कोपर्निकस म्हणून पोलंडचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी पण तसंच लिहून ठेवलं होतं. पण तिथल्या पोलंडच्या लोकांनी त्याचं मानणं नाही. तू काहीतरी सांगतो म्हणून तो तसाच राहिला. त्या कोपर्निकस जो आहे त्याच्या नावाने दिल्लीमध्ये एका रोडचं नाव पण आहे. तुम्ही जर महाराष्ट्र सदनला गेलात तिथे, तर महाराष्ट्र सदन जे जुनं आहे ते कोपर्निकस मार्गावरच आहे. कोपर्निकस, आता तिकडचा तो शास्त्रज्ञ इथं नाव दिलं, पण त्याच्या आधी, कोपर्निकसच्या आधी 1150 इसवी सन 1150 साली भास्कराचार्यांनी लिहून ठेवलंय. भास्कराचार्याने सिद्धार्थ शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यानंतर 4 भाग केले. एका भागाचं नाव आहे लीलावती. तिची मुलगी होती आणि ती विधवा असल्यामुळे वडिलांकडे राहत होती. लीलावतीने भास्कराचार्याला विचारलं, बाबा तुम्ही म्हणता की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्यांच्या भोवती फिरते, चंद्र पृथ्वीच्या वरी फिरतो, मग खाली पडत काऊन नाही? जर असं फिरतात तर पडत काऊन नाही? भास्कराचार्यांनी उत्तर लिहिलं. लीलावती नावाच्या पुस्तकात आपल्याला सापडेल की त्यामध्ये एकमेकाला ओढतात, एकमेकाला खेचतात, एकमेकाला आकर्षण करतात, म्हणून खाली पडत नाही. आता आकर्षण करणं आणि गुरुत्वाकर्षणाचा न्यूटन म्हणतो, न्यूटन लिहितो की मी एका झाडाखाली बसलो होतो. आमचे पोरं तेच सांगतात. आजही कुठल्या पोराला विचारा न्यूटनचा शोध कसा लागला, तर ते पोरग हेच सांगेल की न्यूटन झाडाखाली बसला होता, मग एक सेब पडला त्याच्या समोर, मग त्याला वाटलं कसं काय खाली आला. मग त्याच्या आधी का वर जात होता का? सेब काही वर नव्हतं जात, त्याच्या आधी खालीच पडत होता. पण आता हे आपल्याला माहितीच नाही ना. आपला इतिहास बुजवून टाकला, पुसून टाकला, कारण तुम्ही जादा हुशार होऊ नये म्हणून. आणि आणखीन तुम्हाला सांगतो की भारतीयाची बौद्धिक क्षमता फार आहे. भारतीयाकडे जितकी बौद्धिक क्षमता आहे तिथे दुसऱ्या राष्ट्राकडे नाही. याची अनेक उदाहरणं आहेत. एवढी बौद्धिक क्षमता, पण अरविंद घोष म्हणतात की तुमची बौद्धिक क्षमता जी होती ती आता राहिलीच नाही, ती लयाला गेली. म्हणजे इतकी असून सुद्धा असं वाटतं की आपली इतकी कमी झाली की काय, आणि आम्हाला उगाच वाटतं आम्ही लय हुशार आहोत, असं उगीच वाटतं. पण पूर्वीचे लोक किती हुशार होते हे त्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून बौद्धिक क्षमता खूप हे आपल्याला वाटत असेल. आता अमेरिकेत ट्रम्प साहेबांनी इथल्या पोरावर बंदी घातली होती, या शिकायला 80 लाख रुपये भरावे लागतील. त्यांनी ते परत घेतलं ना. काहून घेतलं परत? आता तर म्हणते आम्ही तुमचं ते टॅरिफ लावलं ते पण कमी करतोय 50%. काहून कमी करतो? कारण त्याला भावच दिला नाही आपल्या देशाने. म्हण तुला काय म्हणायचं ते म्हण, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही आमचा देश, आमचा समाज, आमच्या इथले राहणारे नागरिक हे आमच्या देशाला पुढे नेणारच. आणि म्हणून ट्रम्पने आता ते परत घेतलं. आणि तुम्हाला सांगतो सिलिकॉन व्हॅली, आपलं जसं मुंबई आहे, अनेक कंपन्याचे ऑफिस तिथे आहे, तसं सिलिकॉन व्हॅली आहे. त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आज या मित्राला 70% भारतीय मजदूर काम करतात. 70% भारतीय मजदूर काम करतात आज, म्हणजे त्या IT मध्ये.
डोकेवाज जे पोरं आहेत ते सगळे गेले ना तिकडं बरेच IT मध्ये, आणि ते सगळे तिथं काम करतात. ते सगळे जर भारतात आले तर ते कंपनी बंद पडेल. गुगलचा प्रमुख कोण आहे? भारतीयच आहे ना. सुंदर पिचाई भारतीयच आहे ना. अशा अनेक कंपन्याचे तिथं भारतीय लोक आहे. आणि म्हणून आपण जे आता जोर देतो आहोत आपल्या शिक्षणावर, केंद्र सरकारने 2020 जी शिक्षण पद्धती लागू केली, नवी शिक्षण पद्धती, ती 400 कुलगुरू देशातले 1000 शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ असे 2 वर्ष विचार करत होते. आणि 2 वर्षांनी मग स्वाभाविकपणे त्यांनी ते सगळं प्रारूप तयार केलं आणि त्याची घोषणा 1920 मध्ये झाली. आता ते वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मुलं शाळेत जातील असं शिक्षण द्यायचं धोरण केलं. कारण बौद्धिक क्षमता आणखी वाढली पाहिजे आणि समाज सुधारला पाहिजे. आणि समाज सुधारायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे त्याचा विचार केला पाहिजे. सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पत्रकारांनी सुद्धा आपल्या लेखणीचा उपयोग समाजाच्या दृष्टीने, समाज सुधाराच्या दृष्टीने, हा मुलांना चांगलं वाचण्याच्या दृष्टीने, आणि शेवटी जे काही नको आपल्याला त्याच्यावर प्रहार केला पाहिजे. त्याच्यावर प्रहारही आपण केला पाहिजे. आणि जे व्यसन लागलेलं आहे ते व्यसन मुक्त झालं पाहिजे. हे व्यसन बाहेरून येते, ड्रग बाहेरून येतो. कशासाठी पाठवतात? पैशासाठी नाही पाठवत. ड्रग बाहेरचे देश आपल्याकडे जे ड्रग पुरवतात ते पैशासाठी नाही, तर भारताच्या तरुणाची ताकद खच्ची करायला. भारताचा तरुण हा असा दुबळा झाला पाहिजे, खिळखिळ्या झाला पाहिजे की तो उठलाच नाही पाहिजे लढाई करायला. अशा पद्धतीने त्यांनी त्या प्रकारे आपल्याला नामोहरम करायचा प्रयत्न केलाय. मी आपल्याला पुन्हा एकदा प्रार्थना करतो की आपण या दृष्टीने विचार करावा, समाज सुधाराच्या दृष्टीने विचार करावं. मला इथे काळे साहेबांनी बोलवलं तेव्हा त्यांचे आभार, आपल्या सगळ्यांचे आभार, त्यांच्या सर्व मित्रमंडळीचे आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आपल्या जागेवरून कोणी उभं नाही. मी सन्माननीय राज्यपाल महोदयांना विनंती करतो की आपण स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी करायचं आहे. संजय आवटे सर, व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष, लोकमत समूहाचे संपादक या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रकाशन होत आहे स्मरणिकेचं. मी सन्माननीय राज्यपाल महोदयांना विनंती करतो की आपण प्रकाशन करायचं आहे. त्यानंतर माझ्याच 5 पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. आपण टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करावं. खरं तर त्यांचा राज्यपाल महोदयांचा आदर करावा तेवढा कमी आहे. इतका जिव्हाळा त्यांच्यासमोर आहे, पण त्यांचा चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा नाना हे 2 शब्द आपोआप बाहेर पडतात. त्यांचं कारण त्यांचा प्रचंड असलेला ऋणानुबंध, त्यांच्याशी असलेलं नातं. आणि तुमच्यापैकी बहुतांशी जणांना माहीत नाही, त्यांचे पत्रकारांसोबत असलेलं नातं प्रचंड घनिष्ठ होतं. मी संभाजीनगरला असताना मी अनुभवलेलं आहे. त्यांच्यामधला हळवा माणूस, त्यांच्यामधला वेगळं व्यक्तिमत्व, असे आदरणीय हरिभाऊ बागडे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. माझ्या 5 पुस्तकांचं प्रकाशन, जे जर्नलिझमवर आधारित पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाचं प्रकाशन सन्माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी होतं आहे. खास अमेरिकन गुरु आपल्या भेटीसाठी या निमित्ताने आलेले आहेत. कीर्तनकार, रॉक डान्सवाले,
त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पण हा सोहळा होतो. त्यांचे हात या निमित्ताने इथे लागतायत, ही फार जमेची बाजू आहे. राणा सुरुंशीजी, उद्योजक, समाजसेवक व्यंकटेश जोशी काका आणि सर्वांचे आपले आवडते सन्मान्य संजय आवटे सर हेही या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो, स्वागत करतो. आत्ता प्रोटोकॉलप्रमाणे राष्ट्रगीत होईल, त्यानंतर आपण कुठेही एक सेकंद हलणार नाहीत. संजय आवटे सरांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. मी राष्ट्रगीतासाठी सर्वांना ओरण्याची विनंती करतो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की.